म्हणून आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करून हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. मला वाटतं की म्हणजे ही स्पेशल केस आहे तुमच्यासाठी. जसे जसे आपले कर्मचारी सेवानिवृत्त होतील तसं तसं ती पद लॅप्स होत जाते. याला अधिसंख्य पद बोलतात. आणि असा एक चांगला निर्णय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला. आपण सर्वजण त्यांचा आभार व्यक्त करूया. तसंही आम्ही कुठेही गेलो की प्रत्येक गावामध्ये निवेदन असायचं. मला मालेगावला तर दर शनिवार रविवारी, अर्थात हा निर्णय झाला म्हणजे सगळं संपलं असं काय नाही. नाही, शिक्षण विभागाचं नाही सांगत मी, समग्रच झालंय. परंतु कदाचित इथं आणखी 2-4 आहेत ना बसलेले. टप्पा अनुदान आहे ना, आता इथून तिकडे जायचंय. साहजिक आहे, शेवटी आपल्या शासनाकडनं सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, त्या काही चुकीच्या नाहीत. अनेक लोकांचं आंदोलन काळामध्ये दुःखद निधन पण झालंय. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता काल सांगत होतो तर ठीक आहे. फक्त माझी विनंती असणार आहे, आपल्या पवित्र शिक्षण क्षेत्राला गालबोट लागता कामा नये. भाऊ, आपण पाठीमागे काही मुद्द्यांवर बोलत होतो आणि मी मॅडम तुम्हाला स्पष्टपणे वॉर्निंग दिलेली आहे, बरोबर? शिक्षण विभाग आणि सरकार बदनाम होता कामा नये. उद्याच्याला जर काही गोष्टी तुम्हाला राग येईल कदाचित, पण बाहेरून जर काही ऐकायला आलं तर त्याची पण जबाबदारी तुमची असणार आहे. जे कोण असतील तर मला वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झाला. आणि जसं आता आदरणीय गिरीश भाऊ बोलले की आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 7 लाखांच्या पेक्षा जास्ती शिक्षक बंधू भगिनी आहेत. लाखाच्या पुढे शाळा आहे. आणि गरीबातल्या गरीब माणसाला पण आपल्याकडनं अपेक्षा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे ते त्यांना आपल्या पाल्यांना चांगल्या इतर शाळेमध्ये प्रवेश देतात. परंतु त्यातल्या त्यात आपल्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये गोरगरिबांची मुलं येतात. आणि म्हणून हे पुण्याचं काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करतो, आपल्याकडनं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून त्या अपेक्षा पूर्ती करण्याची शक्ती परमेश्वर आपल्याला देवो अशी शुभेच्छा या निमित्ताने देतो. आणि परत एकदा खूप वर्षांचा कदाचित असेल संघर्ष, 20 वर्षांचा संघर्ष. आजचा दिवस आता सुवर्ण अक्षरात लिहावा लागेल. आम्ही भाग्यवान असू की आम्हाला बघा, प्रत्येकाला वाटतं की प्रश्न सुटले पाहिजेत, परंतु काही प्रश्न आर्थिक बाबीशी निगडीत असतात. मी सभागृहात काही मित्रांना सांगत होतो, भाऊ, शिक्षण विभागाचं 88,000 कोटीचं बजेट आहे.
88,000 कोटीच्या बजेटमध्ये जवळपास 84,000 कोटी पगार पेन्शनवर जातात. टाळ्या वाजवा. कोण टाळ्या वाजवत नाही. हा विषय तुमचा नाही आणि तुमच्या या निर्णयाने खूप तिकडे शासन म्हणून खूप मोठा लोड आहे अशातला भाग नाही. परंतु आपल्या सर्वांना एक विभागाचं आणि हे कोण स्पष्ट बोलत पण नाही, आपल्या सर्वांना याचं चिंतन करण्याची गरज आहे. आणि चला ठीक आहे, आजचा शुभ दिवस आहे, कटू बोलणं योग्य नाही. आणि जसं भाऊ बोलले की सर्वांनी